अकोला येथील शासकीय मूकबधीर विद्यालयातील अल्पवयीन मूकबधीर मुलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला 5 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे। ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा अंदाज आहे। अकोल्यात मूकबधीर अल्पवयीन मुलांकडून अश्लील कृत्य करून घेणाऱ्या महिला शिक्षिकेला अकोला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांचा कारावास आणि 10,000चा दंड सुनावला। शीतल अवचार असं या आरोपी महिला शिक्षिकेचं नाव आहे। अकोला शहरातील शासकीय मूकबधीर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर येथील शिक्षिका शीतल अवचार हिने लैंगिक शोषण केल्याची घटना घडली होती। आरोपी शीतल येथे शिकणाऱ्या मूकबधीर विद्यार्थ्यांकडून अश्लील कृत्य करून घेत असल्याची बाब 2013 मध्ये उजेडात आली होती। दी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 हा आल्यानंतर खदान पोलीस स्टेशन येथे 2013 मध्ये शासकीय मूकबधीर विद्यालय अकोला येथील विशेष शिक्षिकेने बालकांचे शारीरिक व मानसिक लैंगिक शोषण केल्याबद्दलचा कलम 8, 12 व 17 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। प्रकरणाचा तपास श्री शैलेश सपकाळ साहेबांनी केला व कलम 8, 12, 17 नुसार दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात दाखल झाले। सदरचा सत्र खटला हा जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 श्री भालेराव यांच्या न्यायालयामध्ये चालविण्यात आला। सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले व सहाय्यक सरकारी वकील श्री राजेश्वर रेलकर यांनी कामकाज पाहिले। या प्रकरणाचा व्हिडिओ देखील या पीडित मुलाने तयार केला होता। यानंतर आरोपी शीतल विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले। सरकारकडून 9 साक्षीदार तपासून आरोपी शिक्षिका शीतल अवचार हिला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली। प्रकरणामधील पुरावे झाल्यानंतर व दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालयाने त्यामध्ये कलम 10 चे सुद्धा दोषारोप अधिक वाढवून घेतले व आज रोजी आरोपीला कलम 8 अंतर्गत 3 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड, कलम 10 मध्ये 5 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड व कलम 12 मध्ये 2 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। राज्यात पोस्को कायद्याअंतर्गत एका महिलेला दोषी ठरवत शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना असल्याचा अंदाज आहे। अकोल्याहून विदर्भ न्यूजसाठी दीपक गवई, वर्षा मोरे यांचा हा वृत्तांत।